महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्षे सर्व धर्माचा अभ्यास करून आपल्याला बुद्ध धम्म दिला. पण आज पण त्या धम्मामध्ये ज्या पहिल्या रूढी परंपरा कर्मकांड आज पण जोपासले जात आहे. धम्म हा कागदपत्री किंवा नाममात्र नसावा, त्यावर खऱ्या अर्थाने त्यावर आचरणाचा अंकुश असावा. आचरणा विना होणारी व्याप्ती एखाद्या शेतामध्ये जसे तण वाढते तसे असते. आचरणाने होणारी व्याप्ती एक सुमधुर फळाने भरलेल्या एकदम गोड फळासारखी असते. आज सर्व धर्मामध्ये त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांचे विधी केले जातात, पण आपल्या धम्मामध्ये आज पण पहिल्या चालीरीती डोकावत आहेत. त्यासाठी या गोष्टींना आळा बसणे फार गरजेचं आहे व त्यासाठी एक सूक्ष्म अभ्यास करणे गरजेचं आहे. जे धम्म आचरण करणार नाहीत अशा लोकांना समाजामधून बहिष्कृत केले पाहिजे, त्यावेळी धम्माला चांगले दिवस येतील. आज समाजाची प्रतिमा जी असते, जे सच्चे पाईक व समाजामध्ये धम्माचा प्रसार आणि प्रचार करणारी लोक असतात, त्यांच्या आचरणावर ते अवलंबून असते. म्हणून आपल्या बौद्ध समाजामध्ये जास्तीत जास्त विद्या संपन्न तरुणांनी धम्मदीक्षा घेऊन धम्माचा प्रसार आणि प्रचार करणे गरजेचं आहे. पसाभर खड्यापेक्षा मुठभर हिऱ्याची किंमत जास्त आहे. तर आपल्याला बुद्ध धम्माचा हिरा व्हायचा असेल तर आपल्याला बुद्ध धम्माचे आचरण करणे फार गरजेचं आहे. नमो बुद्धाय. जय भीम.